अजित पवार यांना मिळालेल्या घड्याळ आणि शरद पवारांना मिळालेल्या तुतारी या चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाच्या सूचना दिल्यात। घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना कायम स्वरूपी दिलेलं नसून त्याबाबत निर्णयामध्ये बदल होऊ शकतो असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दोन्ही पवार गटांमध्ये जोरदार ट्विटर वॉर रंगलेला आहे। पाहूयात नेमकं काय घडलंय। राष्ट्रवादीचं घड्याळ आणि ट्विटरवर वॉर। घड्याळ 50%च वापरण्याची मुभा। दादांना घड्याळ पण अटी शर्ती लागू। सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निर्णय दिला आणि लगोलग दोन्ही गटात ट्विटरवर तुफान वॉर सुरू झालं। सुप्रीम कोर्टाने घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वापरण्याची मान्यता दिल्याचं ट्विट केलं। येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडेच राहील। जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच वापरेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। अजित पवार गटाच्या ट्विटर नंतर शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली। हियरिंग में उन्होंने कहा कि तुमने जो अंडरटेकिंग दिया है वो इनकम्प्लीट है। दूसरी चीज उन्होंने कही कि घड़ी तुम्हारी नहीं है, घड़ी सुप्रीम कोर्ट में आके अटकी है, अब चुनाव है तो इस्तेमाल करो। तो यानी उनको 50% उनकी घड़ी निकाल ली है। क्लॉक का सिंबल अजित पवार यूज कर सकेंगे, पर लेकिन हर पोस्टर पे लिखना पड़ेगा कि सुप्रीम कोर्ट का अंतिम निकाल आने तक ये सिंबल हम यूज कर रहे हैं। तो इसका सीधा मतलब है कि ये सिंबल जाने वाला है। घड्याळ हे चिन्ह जे अजितदादांचं चिन्ह आहे त्याच्यामध्ये कंडिशन्स अप्लाइड असं सांगितलंय। म्हणजे जिथं कुठं बोर्ड लावायचा असेल आणि घड्याळ जर वापरायचं असेल तर खाली लिहायचं की या चिन्हाचा विषय कोर्टामध्ये आहे असं तिथं अटी टाकणं हे सरकारने कुठेतरी सांगितलेलं, कोर्टाने तिथं सांगितलेलं आहे आणि कंपल्सरी आहे। त्यामुळे आता त्यांच्याकडे काही प्रमाणात लोकसभेसाठी हे चिन्ह असलं तरी नंतर ते चिन्ह राहील हे काही वाटत नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ट्विटर एक्सवर अजित पवारांच्या ट्विटचा बुरखा फाडला। ट्विटरवरून निकालाची खोटी माहिती देऊन अजित पवार गटानं कोर्टाचा अपमान केल्याचं शरद पवार गटानं म्हटलंय। अजित पवार गटानं कोर्टानं दिलेल्या निकालाची अर्धवट माहिती दिल्याचं देखील आपल्या ट्विटमध्ये सांगितलं। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणं हे आपल्यासारख्या स्वयंघोषित स्पष्ट वक्तेपणावाल्यांना शोभत नाही। ट्विटरद्वारे खोटी माहिती देऊन कोर्टाचा अवमान केलाय। सुप्रीम कोर्टाकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईला देखील सामोरं जा। जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा। आयुष्यभर बाष्कळपणाने आणि सतत खोटं बोलणारे आव्हान एक जर का आपण पाहिलं तर पिटिशन कशाबद्दलची होती। पिटिशन दाखल केली गेली होती की आम्हाला सिम्बॉल मिळूच नये, आम्हाला मिळालेलं चिन्ह हे त्या ठिकाणी थांबावं। हा त्याच्या पाठीमागचा अट्टास होता, तो पूर्णपणाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। अटी शर्ती म्हणजे काय की आम्ही जाहिरात द्यावी की घड्याळ चिन्ह आमचं आहे। त्यांना जी भीती आहे की घड्याळ चिन्हाच्यामुळे शरद पवारांना मानणारा मतदार हा त्यांना मतदान करणार नाही, ही जी भीती आहे हे घालवण्यासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत की आम्हाला घड्याळचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मिळालेलं आहे। आता हे जरा चटकेनं हे बघा आणि मग सांगा आता याच्यावरती द्या उत्तर। काही बोलत असतात, काही टाकत असतात, आम्ही टाकत नाही। हे सुप्रीम कोर्टामध्ये जो जज बोलला ही सूर्यकांत साहेबांनी दिलेली ऑर्डर आहे। कोणातरी पाठवत जा ना हिअरिंग ऐकायला, ते दुसऱ्याकडनं फोनवर माहिती घेण्यापेक्षा आपला एक कोणतरी माणूस तिथे बसलेला असावं। त्याचबरोबर त्यांचं जे ॲफिडेव्हिट आलं त्याच्यावरती ते म्हणाले सुनील तटकरेज अंडरटेकिंग इज इनकम्प्लीट, ही इज ओनली द स्टेट प्रेसिडेंट, हेन्स यू हॅव टू इश्यू द अंडरटेकिंग नॅशनली। लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, अशात जनतेसमोर नाचक्की होऊ नये यासाठी दोन्ही गट आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत। तर सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची पवार गटाला परवानगी दिली, तर तुतारी हे चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरण्यास मुभा दिली। तुतारी चिन्ह हे शरद पवारांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले। याशिवाय तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शरद पवार गटाची असेल, तर घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव तुर्तास अजित पवारांनाच देण्यात आलंय। घड्याळ चिन्ह मिळाल्याची अजित पवार गटानं जाहीर नोटीस द्यावी
ही नोटीस हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतून वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी. बॅनर्स, पोस्टर्स, व्हिडिओ अन्य कुठल्याही ठिकाणी जिथे घड्याळ चिन्हाचा वापर होईल तिथे घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित आहे असं नमूद करावं. असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. त्यामुळे अजित पवारांना देखील जरी लोकसभेसाठी घड्याळ चिन्ह मिळालं असलं तरी अजूनही त्यावर सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.